असतात. एखाद्या अपंगाकडे बघायचं आणि मग आपल्याला कळेल की परमेश्वराने आपल्याला किती दिलंय. मग तक्रार नाही उरणार जीवनाची, अजिबात नाही तक्रार उरणार. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणायचे, माझ्या लहानपणी प्रचंड गरिबी होती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ते, पण माझ्या गरिबीमुळे माझ्या पायात घालायला बूट नव्हते, माझ्या पायात घालायला बूट नव्हते म्हणून मी सतत तक्रार करायचो, वाईट वाटायचं मला. पण ज्या दिवशी माझ्या पायात घालायला बूट नाहीत हे दुःख माझं कमी झालं, ज्या दिवशी मी पायच नसलेला माणूस पाहिला, ज्याला पायच नाही असा माणूस दिसल्यानंतर बुटाचं काय घेऊन बसला हो. किती अव्यंग दिलंय. का तक्रारी आम्ही करतो? म्हणून संतांच्या चरणाशी जायचं. कारण संतांनी प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूल परमार्थाकडे लावलं. आणि ब्रह्मचैतन्य आपले गोंदवल्याचे महाराज म्हणतात, प्रपंच जितका प्रतिकूल असतो ना तितका तुमचा परमार्थ अनुकूल व्हायला मदत होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरत असते. कारण वेदना भगवंताकडे जास्त लवकर नेते, वेदना आम्हाला भगवंतापर्यंत नेते. म्हणून संतांच्या चरणाजवळ जायचं. आमच्या ठिकाणच्या वासना समूळ नष्ट होतात. इच्छा, आसक्ती, विकार हे सगळं नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या सहवासात आहे. मी सांगत होते संतांना ओळखायचं कसं. शास्त्रकार म्हणाले, गर्वन्नोद्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषान् छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं विठ्ठल. गर्वन्नोद्वहते हा श्लोक कदाचित पूर्वी ऐकलाय की नाही तुम्ही मला माहिती नाही. पहिला नियम आणि पहिलं लक्षण सांगितलं, संत कधीच गर्व करत नाही. लक्षात ठेवायचं, ज्याच्याकडे अहंकार आहे, मी पण आहे ना, 4 फूट लांब राहायचं आपण त्याच्यापासून. करते पण जो स्वतःकडे घेतो ना त्या माणसाजवळ सुद्धा, वाऱ्याला सुद्धा थांबायचं नाही. गर्वन्नोद्वहते न निंदती परान. दुसऱ्याची निंदा ज्यांच्या चित्ताला शिवत नाही. दिवसभर बघा, आपण निरीक्षण करा. अख्खा दिवस आपण आपल्या वाणीने किती पाप करतो. आपण निरीक्षण, दुसऱ्याकडे कशाला बघायचं, आपण आपल्याकडे पाहूया. आणि दुर्दैव असं आहे की आपल्याला आपल्याकडे पाहायला वेळ नाहीये. मुरारी बापू म्हणतात, हम लोग इतने एंगेज हो गए हैं अभी, कभी खुद को फोन लगा के देखा है? एंगेज टोन सुनाई देगा म्हणाले. केलंय का आपण कधी असं? आपलाच फोन घ्यायचा, आपलाच नंबर आपल्याच फोनवरनं डाईल करायचा. करून बघा आज काय होते. एंगेज टोन सुनाई देगी, अभी इस समय सभी लाईन व्यस्त है असं उत्तर येईल आपल्याला. कारण आम्ही आपल्या आतमध्ये बघायला तयार नाही, आम्ही आत डोकवायला तयार नाही. स्वतःचा श्वास सुद्धा आम्ही ऐकत नाही शांतपणे. बघा तुम्ही, इतके धावतोय अखंड दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये. पारावर बसून हातामध्ये पत्ते आणि या जगामध्ये क्रांती झाली पाहिजे, याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही. मग राजकारण असू दे, तिकडं खेळ असू दे, धर्मकारण असू दे, यावर आम्ही गप्पा भरपूर मारू, पण व्यक्तिगत पातळीवर स्वतः काय करतोय याचा विचार आम्ही नाही करत. न निंदती परान, दुसऱ्याची निंदा नाही करणं. म्हणून ती निंदा आमच्याकडून होता कामा नये. ती होते म्हणून तर ती धुवून काढण्याचं काम, आमची जीभ, आमची वाणी धुवून काढण्याचं काम नाम करतं. हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते. जीभ धुवून काढण्याचं काम काय करतं? नाम करतं. बरं, म्हणून संतांनी नाम दिलं आम्हाला. न निंदती परान नो भाषते निष्ठुरम. नो भाषते, कधीच कुठल्याच प्रकारची उग्र भाषा संतांच्या मुखात नसते. मग भगवी कपडे असलीच पाहिजेत असं काही नाही. बघा, साधी आमच्या आजूबाजूला सुद्धा अशी माणसं असतात, कधी कुणाला लागेल टोचेल असं बोलत नाही. आपण बघा ना, दुसऱ्याच्या हृदयाला घरं पडतील अशी काही काहींची वाक्य आणि बोलणं असतं की नाही. बर, शब्दांनी झालेली जखम फार भयानक असते. शस्त्राची जखम भरून निघते श्रोते हो, पण शब्दांनी झालेला व्रण आयुष्यभर माणसाच्या लक्षात राहतो आणि आम्ही तो ठेवतो. सोडून द्यायला शिकलं पाहिजे की नाही. 25 वर्षापूर्वी माझ्या पोरीच्या अमुकाच्या लग्नामध्ये मी गेले, मला हलकी साडी नेसवली, काय 250 रुपयाची. आता माझ्या पोराच्या लग्नात मी बघते तिचं कसं. आता हे आम्ही करतो की नाही? खरं सांगा महिला वर्ग.
आहे की नाही? मग आम्ही किती दिवसांचा वाद, किती दिवसांचा भेद आणि मत्सर, हेवा, हे सगळे विकार जपून ठेवतो, जपून. खरं तर यांना हाकलून दिलं पाहिजे वेळच्या वेळी. न निंदती परा नो भाषते निष्ठुरम. कधीच कठोर भाषा नाही. कसं बोलायचं संतांनी आम्हाला शिकवलंय. बोलू ऐसे बोल बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, बोले बोलू ऐसे बोले, बोले बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले, हा जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. हो प्रेम सर्वांगाचे ठाई, ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई. विठ्ठल विठ्ठल होय, विठ्ठल होय, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. कसं बोलायचं? आमच्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. आता कसं बोलायचं बघा, जमेल का हो? दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं जमेल का आम्हाला? संध्याकाळ झाली, इकडून यायला उशीर झाला, इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा. आता जेवा म्हणण्यामध्ये आणि गिळा म्हणण्यामध्ये फरक आहे की नाही? पण आम्ही काय उच्चारतो शब्द? आता आपलं आपण बघा, आहे की नाही? गिळा एकदाशी. इतकं गोड बोलावं. संतांनी आम्हाला सगळी आचारसंहिता दिली आहे. बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, नो भाषते निष्ठुरम, उक्तं केनचितः प्रियंच सहते, क्रोधंच नालंबते. कुणी काहीही बोललं, अप्रिय बोललं, 4 शिव्या जरी घातल्या ना तरी संत प्रतिक्रिया देत नाहीत म्हणाले. क्रोधंच नालंबते, रागवायचं नाही. आता असं जरी संतांचं लक्षण असलं तरी एकेकाळी समर्थ रामदास स्वामी सांगतात उद्धटासी उद्धट. कारण हा काळ असा आहे की जर आम्हाला महात्म्यांचं तत्वज्ञान फार आमच्या कानी कपाळी ओरडून इतकं गळी उतरवलंय ना शालेय अवस्थेपासून, आपल्याला एका गालात कुणी मारली तर दुसरा गाल आपण पुढे करावा, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलंय. पण असं नाहीये आणि आता असं करून जमत नाही. इतकी भयान भीषण परिस्थिती आजूबाजूला आहे ना, तर आम्हाला सर्वतोपरी सज्ज, शस्त्रांनी, अस्त्रांनी, शास्त्रांनी सर्वतोपरी सज्ज राहिलं पाहिजे. काळ असा विलक्षण भीषण आहे. आज एका महिलेवर जर अत्याचार झाला तर आपला जीव कासावीस होतो, होतो की नाही? त्रास होतो आपल्याला. काही वर्षांपूर्वी फाळणीच्या वेळी शेकडो 20,000 हिंदू महिला असा अनन्वित अत्याचार करून हिंदू महिलांवर एकाच वेळी असे अत्याचार होत होते. देहाचे तुकडे करून ती प्रेत तुकड्यांनी ट्रेनच्या ट्रेन भरून भारतामध्ये पाठवली होती. हिंदू माणसांची अशा कत्तली झाल्या होत्या. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये तीच परिस्थिती आपण पाहतोय. आज हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माची परिस्थिती जर काय असं पाहायला गेलं तर मला असं वाटतं 22 जानेवारीला राम सिंहासनावर प्रतिष्ठित झाले आपल्याकडे. काय घडलं? काय मोठा परिणाम झाला हो रामांच्या प्रतिष्ठापनेनंतर? सगळी माणसं सावध झाली की जी बेसावध आहोत आम्ही असं दाखवत होती, पण ती खऱ्या अर्थी सावध झाली. 500 वर्षांचा वनवास भगवंतांनी संपवून भगवंत सिंहासनावर प्रतिष्ठित झाले. पण 500 वर्षामध्ये जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र यायला तयार नाहीये अजूनही. 30 कोटी मुसलमान एकत्र आले मात्र. इतकी भयान भीषण परिस्थिती झाली आहे. आजूबाजूला आपण आपल्या पुढच्या भवितव्याचा विचार करूया. पुढचा काळ 2047 साल सगळा हिंदुस्थान हिरवा बनवण्याची जर ती त्यांची तयारी चालू असेल
तर आपण सनातनी वैदिक धर्माचे आहोत. आपण जातीपातीत का वाटायचं, का विभागायचं, याचा विचार बारकाईने करूया. आज जर आपण शांततेमध्ये विचार न करता धर्माचं शिक्षण घरातल्या मुलांना आपण नाही देऊ शकलो तर आमच्यासारखे नतदृष्ट आणि दुर्दैवी आम्ही आहोत. कारण आमच्या भविष्यकालीन पिढ्यांचा प्रचंड भविष्य आम्ही धोक्यात घालतोय. रक्ताचे पाट वाहतील श्रोते हो, इतकी भयानक परिस्थिती होईल. रात्री कधी गळे चिरून नेतील ही मंडळी आम्हाला कळणार नाही. इतकी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना आपण जर निवांत राहिलो, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, याकरता हे उत्सव, हे सोहळे झाले पाहिजेत. वारंवार नामघोष झाला पाहिजे. हिंदू धर्माचा आचार विचार सांभाळला गेला पाहिजे. तरच आम्ही भक्त म्हणून घेण्यास सिद्ध होऊ. आता अशी परिस्थिती आहे. तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. शिवपिंडीवरती जर विंचू बसलाय तर तिथे त्याला दुधाचा अभिषेक नाही करायचा, तिथे पैजाराचंच काम आहे. तुकोबारायांसारख्या संतांनी आम्हाला जर हे वारंवार समजावून कानी कपाडी ओरडून सांगितलं असेल तर आता संतांचं आचरण करण्याची आमची गरज आहे. नको त्यांच्या मागे न लागता संत काय सांगतं, संत वाङ्मय काय सांगतं, त्यानुसार आचरण असावं. उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते, श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते, मुकवत दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणं. संतांची लक्षणं आम्हाला सांगितली. मग आता एवढं सगळं जर संत आम्हाला देतायत, काय करतात संत? आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकतात. संत सृष्टीत नाही बदल करत. मी उदाहरणांनी पटवून देते आपल्याला. संत सृष्टीत बदल नाही करत, आहे ती परिस्थिती नाही बदलू शकत. संत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला देतात. कबीरांकडे एक गृहस्थ गेला, बरं का, आपण जागेत ना सगळे? नक्की. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराजांकडे एक प्रपंच करणारा एक गृहस्थ गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज वैतागलो म्हणाले प्रपंचाला. आपण कसे वैतागलेलो असतो, कायम कपाळावर आठे असतात की नाही आपल्या? हो म्हणताय तुम्ही, कायम वैतागलेले. मी म्हणते कधी कधी कपड्याला इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण इस्त्री करून लोक बसतात. अजिबात असे गंभीर, म्हणजे आम्ही हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय, बहुतेक असं फार सिरियस आम्ही राहतो, नकारात्मक जीवन बनवून जातं. वैतागला, प्रपंचाला व्यापला, कटकट झाली आणि कबीरांना म्हणाला, महाराज सोडवा म्हणाला मला या कटकटीतून. महाराज म्हणाले, नेमकं काय झालंय? म्हणाले, सासूबाई घरी येऊन बसल्यात. सासू घरी आली, महिना झालं जायचं नाव घेत नाही, नुसती बडबड बडबड, दिवसभर वैताग आणलाय म्हणे, काय करू? कबीर महाराज म्हणाले, सांगेन ते करशील? हो, तुम्ही सांगा तर खरं. महाराज म्हणाले, तुझ्या सासरी अजून कोण कोण असतं? तो म्हणाला, आहेत ना सगळे, सासरे आहेत, मेवणा आहे, मेवणी आहे. मेवण्याला आपल्याकडे साला म्हणतात हिंदीमध्ये, नाही का? तर तो आहे, मेवणी आहे, सगळे आहेत म्हणाले. मग त्या सगळ्यांना घेऊन ये म्हणाले. कबीर महाराजांनी त्याला उपाय सांगितला, सासऱ्यांना घेऊन ये, मेवणा मेवणीला घेऊन ये. तो गेला आणि त्या सगळ्यांना आणलं आपल्या घरी. एक 4-8 दिवस निघून गेले आणि परत महाराजांकडे आला. म्हणाला, महाराज काय उपाय सांगितला? अजूनच कटकट वाढली ना. सासूच्या कटकटीला वैतागलो होतो म्हणून तुमच्याकडे आलो, व्याप झाला होता, ती बडबड सहन होईना, आता अजून गोंधळ वाढला घरात, सोडवा म्हणाले या संकटातून. महाराज म्हणाले, सांगतो, अजून एक उपाय सांगतो. तुझ्या सासरी गोठा आहे का रे? तो म्हणला, आहे. मग गोठ्यात आहेत का गाई गुरं? सगळे आहेत म्हणाले, शेळ्या आहेत, कोंबड्या पण आहेत. सगळ्यांना घेऊन ये. सगळ्यांना आणायला लावलं, सगळ्यांना घेऊन आला. 10 दिवस गेले आणि असा वैतागून त्रस्त होऊन आला. म्हणला, महाराज तुम्हीच एक कटकट आहे माझ्यासाठी, मी माझ्या कटकटीतनं सोडवा म्हणून मी तुमच्याकडे आलो ना, आणि मला असला उपाय सांगितला, काही करून यातनं मला सोडवा, दुसरा एखादा उपाय सांगा. कबीर महाराज म्हणाले, करशील? शेवटचा उपाय सांगा म्हणाले. आता सांगतो. आता हे सगळ्यांना तू घेऊन आलायस ना, त्या सगळ्यांना परत सासरी तुझ्या सोडून ये म्हणाले. सासूबाई फक्त घरी राहू देत, सगळ्यांना सोडून ये. झालं. मेवणा मेवणी, सासरा आणि गोठ्यातली जी काही जनावरं आणली होती सगळ्यांना सोडून आला. 10 दिवस शांत घरामध्ये. 10व्या दिवशी महाराजांकडे आला. चेहरा प्रसन्न आहे. म्हणाला, महाराज एकदम आनंदात आहे, एकदम सुखात आहे. महाराज म्हणाले, का? सासू आहे ना म्हणे घरी. मग आता नाही, ती कटकट परवडली, पण नंतरची वाढलेली कटकट परवडली नाही. मला सांगायचंय, संत आमच्या सृष्टीत नाही, आमच्या दृष्टीत बदल करतात. विठ्ठल 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 विठ्ठल
वासना संपून जाणार आहे ना, इच्छा संपून जाणार आहे, जीवनातला नकार संपून जाणार आहे. आशा आणि तृष्णा या दोन गोष्टी अशा आहेत, अहंता आणि ममता या दोन गोष्टी अशा आहेत की जीवन सुखाने जगू देत नाहीत. मी माझं मी माझं मी माझं, प्रचंड हव्यास, अनेक गोष्टींचा हव्यास, हे हवं ते हवं ते हवं ते हवं. मी म्हणते ना, मी नेहमी अशा बांधावर आम्ही उभे राहतो आणि मग येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, तो डोंगर दिसतोय तिथपर्यंत सगळं माझं आहे, सगळं माझं आहे. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजा सुद्धा असाच म्हणायचा, आजा गेला पणजा गेला बाप मसणा गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. सगळे त्याच मार्गाने गेलेत आणि हाही याच भ्रमात आहे की हे सगळं माझं आहे. सगळ्या वासना संपतात, आपण निर्लेप होतो, निर्लेप, निरासक्त जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. आणि मग त्यानंतर परिणाम काय होतो, दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी सुख घडघडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, वाढू लागे. प्रत्येक क्षण भगवन नामामध्ये वेचला जातो, हा परिणाम आहे संतांच्या संगतीचा, संतांच्या सहवासाचा. जीवनमुक्त अवस्थेला आम्ही पोहोचतो. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. काय अवस्था प्राप्त होते हो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, अहम नैव न भोज्यम न भोक्ता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या अवस्थेला संत आम्हाला पोहोचवतात. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. मग नामाचा महिमा त्यांना कळाला, तो तुम्हाला मला पटवून सांगतात. परिणाम काय होतो? मग रामनामी उपजे आवडी. आवड उपजावी, उपज होते आवडीची. आता आम्ही भक्ती करतो असं नाहीये, भक्ती करत नाही असं नाही, करतो पण आवडीने करत नाही ना. भगवंताच्या नामाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये आवड उपजली पाहिजे आणि ती संतांच्या सहवासाने होते. आवडीने भावे हरिनाम घेसी, परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथबाबा म्हणाले ना आम्हाला हरिपटात त्यांच्या.
त्यामुळे आवड भगवंताच्या नामाविषयी. मग ते नाम एकदा अंगात असं मुरलं ना की परिणाम काय होतो? परेहुनी परते घर तेथे राहून निरंतर. वैखरी वाणीचे 4 प्रकार आहेत, परा, पश्चती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीने घेतलेलं नाम, मग ते विठ्ठलाचं असू दे, ते रामाचं असू दे, आपली उपास्य देवता कुठलीही असू दे, ते नाम झिरपत 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 जातं परावाणीपर्यंत. जसं झाडाच्या आपण खोडाजवळ पाणी घालतो तर ते पाणी झिरपत झिरपत मुळापर्यंत जातं आणि मग शाखा विस्तार होतो, मग फुलाफळांचा विस्तार होतो. तसं परावाणीने घेतलेलं नाम भगवंताला इतकं आवडतं की नामदेव महाराज म्हणतात, सर्व सत्ता आधी हाता नामयाचा खेचर दाता. भगवंत आपली सत्ता भक्ताच्या स्वाधीन करतो. जनाबाईंनी इतकं नाम घेतलं की ते जातं सुद्धा नाम घ्यायला लागलं. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग, सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. माझं जात ग बाई राम नाम, सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात. महिला वर्ग आवडतात ना आपल्याला ओव्या. आपण नेहमी ये रे बा विठ्ठला आपण नेहमी ओवी म्हणतो ना, आज थोडी वेगळी म्हणूया. माझ्या बरोबर म्हणा. जीव शिव 2 कुंडे, जीव शिव 2 कुंड, ज्या जात्याला असती ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग, सुंदर माझं जात ग. सासू सासरे नणंदबाई, सासू सासरे नणंदबाई, जाच फार करती ग. तळुनी तळुनी पीठ बाई, सासू पुढे ठेवीन ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम, सुंदर माझं जात ग बाई राम नाम. संचित दळण दळिता दळिता, कुठलं दळण दळलं हो जनाबाईंनी? संचित दळण दळिता दळिता, श्रमले 2 हात ग. 84चे फेरे फिरता, स्थिर झालं येथ ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग, सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. जनी म्हणे जनार्दना, जनी म्हणे जनार्दना, सोसेना हा जाच रे. धाव पाव गरुड ध्वजा लावी मला हात रे. सुंदर माझं जात ग राम नाम गात ग, सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग, गात ग. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. भगवंताच्या नामाची आवड वाढायला सुरुवात होते. परिणाम असा होतो, आम्ही आत्ता काय करतो, आवडीनीच करतो असं काही नाही बरं का. सगळं करतो पण त्यामध्ये आवड नेमकी नसते भगवंताच्या नामामध्ये. मी असं म्हणते कधी कधी की जर आवडीने आपण सगळे उत्सव केले असते ना, आता गणपती येणार आहेत काही दिवसात मंडळांचे, मंडळामध्ये स्पर्धा असतात. गणपती मंडळाचे बसले की त्या मंडपाच्या पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगले नसते कधीच, जर आवडीने केलं असतं तर. कारण ते देवाच्या आवडी करता नाही, ते तुमच्या माझ्या आवडी करताय. सगळे सोहळे आम्ही जे करतो ना ते आपल्या आवडी करता. श्रावणातली व्रतवैकल्य हा श्रावणाचा महिना आहे, व्रतवैकल्यांचा महिना आहे. आपण अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत रोज काही ना काही निदान प्रत्येक सोमवार तरी आपण उपास करत असाल, हो ना. पण आपल्याकडे उपास म्हटलं की संध्याकाळी साबुदाणा भिजत घालणे, दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करणे, भगर करणे, शेंगदाण्याची आमटी करणे, खजूर आणणे, बदाम काजू आणणे, वेफर्स चिप्स तळणे, त्याच्यानंतर हे सगळं एवढं ताट असं गच्च भरून घ्यायचं आणि सगळं रेटणे मजबूत, याला आपण उपास असं म्हणतो, बरोबर ना.
याला आपण उपास म्हणतो. आणि भगर हा प्रकार असा आहे, भगरच म्हणताना आपण हा वरीचा भात, काही ठिकाणी आहे की नाही, वरीच्या तांदळाचा भात म्हणतो आपण. त्या भगरीला शेंगदाण्याची आमटी किती होता ती खपते, ती किती आपण जातंय ते आपल्याला कळत नाही गणित. आणि एकदम कॉन्क्रीट असं जाम होऊन जातं दिवसभर, आणि तरी सुद्धा आमचा चेहरा असा असतो, उपास उपास आहे, उपास आहे, जणू काही गिळलंच नाही दिवसभर. याला आम्ही उपास म्हणतो. पण उपवास असा खरा शब्द, की उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, भगवंतांच्या सतत सानिध्यात चिंतनात राहणं. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. आमच्या सगळ्यांना सुखाला कारण असणारं भगवंताचं नाम जे संतांकडून आम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे असं अध्यात्म आपल्या सोयीचं जे आपण करतो ना, ती फार गंमत वाटते कधी कधी मला. काही आपल्या श्रावण महिना सुरू आहे, शिवस्तुती आपण म्हणत असाल. पहिला शिवस्तुतीतला श्लोक आहे, कैलास राणा, जो सगळ्यांच्या पाठ आहे. शिवचंद्र मौळी फणींद्र माथा, भ्रुकुटी आपण म्हणतो, मुकुटी, मुकुटी नाही, भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ वीण शंभो बरोबर. या स्तुतीतला सगळ्यात शेवटचा एक श्लोक आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. ऐका बरं, योगाभ्यास नको, व्रते मख नको. मख म्हणजे यज्ञ. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. विठ्ठल विठ्ठल. श्लोक इतका सुंदर आहे, बऱ्याच जुन्या मंडळींच्या पाठांतरात असतो. हा श्लोक मी एका कीर्तनात म्हटले आणि एक गृहस्थ मला येऊन भेटले. मला म्हणाले, ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? ते म्हणे तो नाही का तो. म्हटलं कुठला? अरे मी बरेच श्लोक गायले ना मी, त्यातला कुठला नेमका लिहून पाहिजे? म्हणाले तो श्लोक ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको, हे करू नको असं सांगितलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले. सगळं मान्य, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको. म्हणा ना नको. काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. आम्ही फार पळवाटा शोधतो आणि आपल्या सोयीचं अध्यात्म कसं करता येईल, आपल्याला जमेल, बरं वाटेल, झेपेल असं करता येईल याचा फार विचार करतो. पण जर एकदा भगवंताच्या नामाची गोडी लागली, संतांचा सहज स्पर्श झाला ना, तर अनंत उपकार, जन्मजन्मांतरीची भेट भगवंताची, जीवाची, शिवाची घडवून देण्याचं सामर्थ्य संतांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. ती जर एकदा झाली ना, तर परिणाम काय होतो असे आम्ही देवाच्या मूर्ती समोर जातो. आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. आपण पंढरपूरला जेव्हा जेव्हा जाता, तेव्हा जेव्हा भगवंतांचं ते सावळ परब्रह्म डोळ्यांनी पाहता, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. पितांबराची कास गे, कसा भगवंत आहे, कशली सावकाश गे, नारद तुंबर गायन करती, नारद तुंबर गायन करती, पुढे निजदास गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. इतकं साजरं गोजरं भगवंतांचं रूप पाहिल्यानंतर जो निष्ठावंत भक्त आहे ना, जो जातीवंत भक्त आहे ना, त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा येतात. पांडुरंगाला पहा, किती दिवसांनी पंढरपूरला जा, आपला आराध्य इष्टदैवत आहे, त्याच्याकडे पाहिलं की अशा नकळत धारा वाहतात. हाच परिणाम संतांच्या संगतीचा आहे, सद्विचारांच्या संगतीचा आहे, श्रवणाचा आहे. येथे मोक्ष असे आयता श्रवणा माझी का म्हटलंय? माऊलींनी का प्रतिज्ञा केली? खरं तर हा माऊलींचा स्वभाव नाहीये, पण माऊली सुरुवातीलाच प्रतिज्ञा करतात, परी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका.
माऊलींचा हा स्वभाव नसताना सुद्धा माऊली प्रतिज्ञा करतात आणि ठामपणे सांगतात की श्रवण भक्ती कीर्तन भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की सगळी सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील. मग येणारा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा असतो. तो नेमका काय असतो? अभंगाचं 3रं चरण.